नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आपण मोटर रिवायडिंग कशी करायची. आपली 3 HP मोटर आहे, तर ही आपण रिवायडिंग कशी करायची. ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो 3 ते 4 पार्ट येणार आहे मित्रांनो. हे पूर्ण पहा मित्रांनो. आपल्याला मोटर तोडताना पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला कनेक्शन साईडला खूण करायचे. म्हणजे ज्या ठिकाणी केबल आयन निघलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला एक खूण करायची. म्हणजे भरताना किंवा कनेक्शन करताना आपल्याला तिकडंच आपली केबल बाहेर निघली पाहिजे. दुसऱ्या साईडला निघले तर मोटरची बॉडी व्यवस्थित बसत नाही किंवा पाणी जरा थोडंफार कमी जास्त होण्याचं प्रमाण असतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी केबल आहे त्या ठिकाणी केबल आपल्याला मित्रांनो म्हणजे कनेक्शन काढायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो ब्लेड पाडण्याच्या साहाय्याने आपल्याला कनेक्शन कोणतं आहे ते पाहायचं आहे. आपली ही मित्रांनो 3 HP मोटर आहे. सहजासहजी 3 HP ते मला वाटते 5-7 HP मित्रांनो पाणबुड्या मोटरला स्टार कनेक्शन असतं. पण तरी आपण मित्रांनो की कोणचं कनेक्शन आहे ते पाहायचं मित्रांनो. म्हणजे पाहिलेलं बरं असतं मित्रांनो. आपल्याला ह्याचा पूर्ण डाटा मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये काढायचा आहे. तर मित्रांनो आता आपण ही केबल कट करणार आहे. ही बाहेर निघलेली 3 शेड आहे मित्रांनो. आपण ही केबल कट करणार आहे. तर अशा पद्धतीने पकडीच्या साहाय्याने आपण केबल कट करू शकतो. साईडला केबल ठेवूया. आता हे आपण मित्रांनो ही 3 जॉईंटचं कनेक्शन जर असेल तर स्टार आणि 2-2 जॉईंटचं जर कनेक्शन असेल तर ते डेल्टा असतो मित्रांनो. ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत सांगेन डेल्टा कनेक्शन कसं असतं. तर मित्रांनो हे स्टार कनेक्शन आहे. तर या स्टार कनेक्शन मित्रांनो आपण एकाड एक काढून स्टार देणार आहे. तीही तुम्हाला मित्रांनो मोटर भरायच्या टायमिंगला एकदम व्यवस्थित सांगणार आहे. तर मित्रांनो आता पलीकडल्या साईडने सगळं दोरं म्हणजेच जी तंगूस बांधलेलं असते ती कट करायचं मित्रांनो. तर आपण ह्या ब्लेड पानाच्या सहाय्याने आपण हे कट करतो आहे मित्रांनो. तर आपण सावधानाने की आपल्या हाताला ब्लेड लागलं बी नाही पाहिजे मित्रांनो. व्यवस्थित अशा पद्धतीने हे ब्लेडच्या सहाय्याने कापून घ्यायचं. तर आता आपण कटरच्या सहाय्याने आधी आपण पिच मित्रांनो मोजणार आहे. तर आपण आता पिच म्हणजे जी एका ह्याच्यातनं जाणार आहेत म्हणजे एका स्लॉटमधनं जाणार आहेत त्याला पिच म्हणतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता इथनं सुरुवात करणार आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 पेच आहे मित्रांनो हे पहिल्या कॉईलचं. आणि दुसऱ्या कॉईलचं मित्रांनो आपण बघूया. त्यासाठी आधी मित्रांनो कट करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की कसं आहे ते व्यवस्थित दावतो मित्रांनो तुम्हाला. तर आपण या कटरच्या साहाय्याने कट करणार आहे. तर आता कटरच्या साहाय्याने दुसरं 1 ते 10चं बी आपण कट करणार आहे. आणि मित्रांनो 1 ते 10 म्हणलं हे दुसरं 1 ते 12 असणार आहे. म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त पाणबुड्या मोटरला 10 ते 12 असंच पिच असते. पण तरीसुद्धा आपण मोजून तुम्हाला दावतो मित्रांनो किती पिच आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपलं कनेक्शन आपल्याला ह्याच्यावर मांडायचं आहे. स्टार कनेक्शन आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता आपलं कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो 1 ते 10 पिच आहे. तर आता आपण पिचवर जिथं डाटा आहे तिथं आपण लिहिणार आहे 1 ते 10. हे आता मित्रांनो 10 पिच आहे. तर आता हे दुसरं मित्रांनो पाहणार आहोत. ह्या ताराच्या साहाय्याने आपण मोजून पाहणार आहे किती पिच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 ही मित्रांनो 12 पिच आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा डाटा आहे मित्रांनो 12 पिच. आता आपल्याला चेक करायचं टर्न. तर टर्न चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे मोटरची कॉईल साईडला काढावं लागते मित्रांनो. आणि आपल्याला ती मोजावं लागते म्हणजे आपल्याला समजते की किती आहे टर्न. तर आपण ती पाहूया मित्रांनो. तर आता
प्रत्येक कॉईलमधलं 1 2 3 4 असं करून मोजायचं मित्रांनो. तर मी कॉईल ही व्हिडिओ फास्ट केल्यामुळं ते तुम्हाला तसं दिसत असेल, पण हे ह्याच्यामध्ये आपल्याला 51 असे टर्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो आणि जर दुसऱ्या आता हे 1 ते 10 मधले आहे मित्रांनो, तर 1 ते 12मध्ये आपल्याला टर्न चेक करायच्यात. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये 51, तर आपण ही 51 इथं लिहिणार आहे. आणि मित्रांनो 1 ते 12मध्ये सुद्धा मित्रांनो 51 टर्न असतात, पण तरी देखील आपण मोजूया. तर मित्रांनो मी ही बी मोजलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो 51 टर्न भरलेले आहे, म्हणजे की आपल्याला दोन्ही कॉईलला 51 51 असं टर्न टाकायच्यात. तर आपल्याला 51 टर्न टाकायचं, ते कसं टाकायचे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तर आपण अशा पद्धतीने ही मोटर अशी तोडून घेऊया. पूर्ण ह्याच्यामधली वायर काढून घ्यायची मित्रांनो, जशी पहिल्यांदा काढलेली तशी.